दिवाळी आधीच फटाक्यांनी घेतला आई आणि एकुलत्या एक 12 वर्षीय मुलाचा जीव. होय मित्रांनो, ही सत्य घटना नागपूरमधील दामसूद या गावात घडलीय. तर नागपूर जिल्ह्यातलं दामसूद गाव हिरवाईनं नटलेलं शांत आणि सुंदर. त्या गावात एक लहानसं घर, मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, अंगणात तुळसवेली आणि एका कोपऱ्यात एक जुनी झाडं. या साध्या घरात राहत होती सुमन देशमुख आणि तिचा 12 वर्षाचा मुलगा आर्यन. 2 वर्षापूर्वी तिचा पती संदीप एका अपघातात मरण पावला होता. त्या दिवसानंतर सुमनचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. एकटी स्त्री, मुलगा लहान आणि घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर. पण सुमन हार मानणारी नव्हती. ती रोज मराठी शाळेत जेवण बनवायचं काम करायची. त्यात तिला 7 ते 8 हजार रुपये मिळत होते आणि त्या पैशात ती घर चालवायची. आर्यन तिच्या जगण्याचं कारण होता. सुमन नेहमी म्हणायची, माझं सगळं काही जर कोणी असेल तर तो माझा आर्यन. बाकी जग मला काय देतं काय घेतं मला फरक पडत नाही. आर्यन देखील आईवर जीव ओवाळून टाकायचा. आई आणि मुलगा दोघेही एकमेकाचे जिवलग मित्र होते. सकाळी सुमन शाळेत जायच्या आधी त्याला तयार करून शाळेत पाठवायची. संध्याकाळी घरी आल्यानंतर दोघे एकत्र चहा घेत बसायचे, गप्पा मारायचे आणि रात्री अंगणात बसून आकाशातल्या ताऱ्यांकडे बघायचे. आई बाबाही तिथेच आहे का? आर्यनने एकदा आकाशाकडे बोट दाखवत विचारलं होतं. सुमनने डोळे पाणावले. हो बाळा, तुझा बाबा तिथून आपल्याकडे बघतोय. तू अभ्यास कर, त्याला अभिमान वाटेल. आर्यनने मान डोलावली. तो अभ्यासात चांगला होता, पण खेळात आणखीनच हुशार. त्याला फटाके वाजवायची खूप आवड होती. दरवर्षी दिवाळीत तो सगळ्या मित्रांपेक्षा आधी फटाके आणायचा आणि शेवटी वाजवायचा. त्यावर्षी दिवाळीची शाळेला सुट्टी लागली होती. हवेत एक वेगळाच उत्साह होता. शेजारची मुलं फटाके आणत होती, कोणी अनार, कोणी चाकरी, कोणी रॉकेट. आर्यन रोज त्या सगळ्यांना पाहून उत्सुक व्हायचा. एका सकाळी तो धावत आईकडे आला. आई, आज आपण फटाके आणायला जाऊया ना? सगळ्यांकडे आहेत, माझ्याकडे काही नाही. सुमनने हातातील पाटली ठेवत म्हटलं. हो बाळा, जाऊया, पण आठव ठेव आपल्याकडे फार पैसे नाहीयेत. थोडक्यात घेऊ. ठीक आहे हो आई, पण मला ते मोठे फटाके हवे जे आकाशात जातात. सुमनने हसत त्याच्या गालावर हात फिरवला. ते खूप महाग असतात रे, छोट्यांपासून सुरू करूया. आर्यांचा चेहरा उतरला. पण सगळे मित्र तेच लावतात. आपण सगळ्यांसारखं नाही करत बाळा. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करतं. लक्षात ठेव, आनंद पैशात नसतो, तो मनात असतो. त्या दिवशी दोघे गावातल्या छोट्या बाजारात गेले. तिथं गजबजाट होता. फटाके विकणारे दुकानदार ओरडत होते, मुलं हसत खेळत होती आणि हवेत फटाक्यांचा हलका वास होता. सुमनने फटाक्यांचा एक छोटा पॅक घेतला, अनार, फुलबाजे आणि काही पोट फटाके. आर्यनने मात्र दुसऱ्या दुकानात एक मोठं रॉकेट पाहिलं. त्याच्या डोळ्यात चमक आली. आई, हे घ्यायचे मला. सुमनने किंमत विचारली. 2,000 रुपये. ती घाबरली. तिच्या पर्समध्ये फक्त 1,000 रुपये होते. त्यातच घराचं सामान घ्यायचं होतं. आर्यन, हे खूप महाग आहे रे, छोटं घेऊया. आई प्लीज, शेवटी एकच मोठा फटाका घेऊ ना. सुमनने त्याला समजावत म्हटलं. नाही बाळा, सध्या नको, तू अजून लहान आहेस. हे फटाके हाताळायला थोडं धैर्य आणि अनुभव लागतं. मोठा झालास की घेऊ. आर्यनने रागाने हात झटकला. तू कधीच काही देत नाहीस आणि पुढे गेला. सुमनला मनात वाईट वाटलं, पण तिने काही बोलली नाही. तिला माहिती होतं की मुलगा लहान आहे, राग येतो, पण थोड्या वेळाने शांत होत होतो. त्या संध्याकाळी आर्यन शांत बसला होता. तो खिडकीतून इतर मुलांना फटाके वाजवताना बघत होता. सुमनने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. रागवू नको बाळा, पुढच्या वेळी मोठे घेऊ. पण आईला भीती वाटते रे, काही झालं तर. आर्यन काही बोलला नाही. त्यानं फक्त मान डोलावली आणि नंतर हळूच आईच्या मांडीवर डोके ठेवलं. त्या रात्री सुमन स्वयंपाक करत होती आणि त्याचवेळी तिला आर्यनचा मामाचा फोन आला. मामाचं नाव होतं विश्वजित. तो सुमनचा मोठा भाऊ. काय ग सुमन, आर्यन काय म्हणतोय? दिवाळीची तयारी झाली का? सुमनने हसत उत्तर दिलं. तयारी झाली आहे भाऊ, पण हा मुलगा रागवलाय. मोठे फटाके हवे होते त्याला, मी नाही घेऊन दिले. विश्वजित हसला. अरे बाळा आहे तो, त्याचं काय घेऊन बसलीस? मी येतो उद्या, त्याच्यासाठी काही घेऊन येतो. असं नको भाऊ, मोठे फटाके धोकादायक असतात. तू काळजी करू नकोस, मी पाहीन सगळं. सुमन काही म्हणायच्या आतच फोन कट झाला. ती थोडी चिंतित झाली. दुसऱ्या दिवशी सतारी गावात एकदम उत्साह होता. मुलं फटाके लावत होते, घराघरातून दिव्यांचा उजेड दिसत होता. आर्यन अंगणात बसून फुलबाजे लावत होता. तेव्हा दार ठोठावल्याचा आवाज आला. सुमन बाहेर गेली. अरे विश्वजित भाऊ, तू आलास? हो गा, हे घ्या आपल्या आर्यांसाठी. त्याने हातातल्या मोठ्या पिशवीतून एक मोठा पॅक काढला. आत होते आकाशात उडणारे रॉकेट्स, सुतळी बॉम्ब आणि काही मोठे फटाके. सुमनच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. भाऊ, एवढे मोठे का आणलंस? तुझा मुलगा हसला नाही म्हणून. दिवाळी आहे, हसू येऊ दे त्याला. ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, बरं, पण हे फटाके मी स्वतः समोरच लावू देईन. त्या क्षणी आर्यन घराबाहेर आला आणि मामाकडे पाहून आनंदाने उड्या मारल्या. मामा, खरंच माझ्यासाठी आणलेस? हो रे शाळण्या, बघ किती छान आहेत. आर्यनचे डोळे चमकले. तो फटाके उचलत म्हणाला, आई बघ, आता मी हे आकाशात उडवणार.
सुमनने थोड्या भीतीने म्हटलं, आर्यन अजून नाही, आधी जेवण कर, मग मी सांगते तसं करायचं. त्या रात्री घरात सणासारखं वातावरण होतं. घरातले दिवे लावले होते, अंगणात कंदील लटकत होता आणि आकाशात चंद्र प्रकाशमान होता. आर्यनच्या चेहऱ्यावर आनंद आणि जिद्द होती. आई, आता लावू का? थांब रे, मी जेवण करून घेते. ती किचनमध्ये गेली. गॅसवर भाजी शिजत होती आणि सुमन तिचं लक्ष त्याच्याकडे ठेवत होती. आर्यन, हाताना काळजी घे, मी येते लगेच. ठीक आहे आई, त्याने उत्तर दिलं, पण त्याच्या मनात वेगळं काही सुरू होतं. तो विचार करत होता, आई नेहमी भीती दाखवते, मी मोठा झालोय आता, मला येतं सगळं. तो मोठा फटाका घेऊन अंगणात गेला. त्या रॉकेटसारख्या फटाक्याला त्याने जमिनीवर काठीने टेकवलं आणि माचीस पेटवली. जसं आग लागली तसं रॉकेट पेटलं. तेवढ्यात तो रॉकेट खालीच कोसळलं. आर्यन घाबरला. आई, तो ओरडला आणि धावत किचनकडे गेला. सुमनने मागे वळून पाहिलं. काय झालं तेवढ्यात घराच्या दरवाजातून तो फटाका आत शिरला आणि गॅसजवळ जाऊन मोठ्याने फुटल्यामुळे आणि गॅस चालू असल्याने गॅस सिलेंडरने पेट घेऊन लगेचच त्याचा मोठ्याने स्फोट झाला. हे सर्व काही क्षणातच घडले. यात सुमन आणि आर्यन याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही आणि त्या स्फोटामुळे दोघांचाही जीव गेला. त्या स्फोटाच्या आवाजाने शेजारची लोकं त्यांच्या घराकडे धावले. सर्व गाव जमा झाला आणि त्यांनी लगेच आग विझवून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं. गावामध्ये पूर्ण शांतता पसरली होती. एका क्षणात होताचं नव्हतं झालं होतं. एका फटाक्याने आई आणि मुलाला कायमच संपवून टाकलं होतं. दिवाळीच्या आधीच घडलेल्या या घटनेने सर्वांना थक्क करून टाकलं होतं. एका छोट्याशा चुकीने दोघेही कायमचे संपले होते. मित्रांनो, ही एक घटना आपल्याला खूप काही शिकवते. आता सुद्धा दिवाळीचा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो, पण फटाके हाताळताना मुलामुलांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. मुलं उत्साही असतात, आवाज आणि रंग पाहून घाईघाईत निर्णय घेऊ शकतात आणि अनुभव नसल्यामुळे त्यांना फटाक्यांमुळे जळणे, डोळ्याला किंवा हाताने इजा होणे, अग्निस्फोट किंवा मोठा अपघात होण्याचा धोका असतो. म्हणूनच पालकांनी दिवाळीत मुलांना फटाक्यांपासून संपूर्णपणे दूर ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम घरातील फटाके आणि सुतळी बॉम्ब मुलांच्या पोहोचण्यापासून दूर ठेवावेत. गॅस सिलेंडर, वीज किंवा धुरकट पदार्थांजवळ फटाके ठेवण्यास धोका अधिक वाढतो. घरात फटाके पेटवण्याऐवजी अंगण किंवा खुल्या जागा निवडाव्यात आणि लहान मुलांना सुरक्षित अंतरावर ठेवावे. मुलांना फटाके केवळ मोठ्यांच्या देखरेखीखाली साताळले जाऊ शकतात असे समजावणं गरजेचं आहे. पालकांनी मुलांना फटाक्यांमुळे होणारे धोके स्पष्टपणे सांगावेत. छोट्या मुलांना रोखताना संयम दाखवावा. त्यांना रागवू नका किंवा ओरडू नका, कारण ते उत्साही असतात आणि त्यांना फटाके जवळ आणण्याची इच्छा होऊ शकते. त्याऐवजी साध्या व सोप्या भाषेत समजावा की हे फटाके मोठ्यांसाठी आहेत, तू फक्त पाहू शकतोस, हाताळू नकोस. या स्पष्ट मार्गदर्शनामुळे मुलांना नियम समजतात आणि सुरक्षित अंतर राखणं त्यांच्यासाठी स्वाभाविक होते. दिवाळी सण हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे, पण सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. फटाके केवळ प्रौढांच्या अनुभवाने आणि सुरक्षित जागेत हाताळले पाहिजेत. मुलांना उत्साह आणि आनंद देण्यासाठी घरात सुरक्षित सणाची व्यवस्था करा. दिवे, कंदील, रंगोली आणि इतर सजावट वापरा जे मुलांसाठी आकर्षक आणि सुरक्षित असतील. बाकी ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटनांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.